भाजप आमदार राम कदम आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. साधारणतः राम कदमजी, सभागृहामध्ये तुम्ही कबूतरच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला, आईच्या निधनाचा मुद्दा सांगत असताना कबुतरांच्या विष्ठेमुळे कशा प्रकारे सगळं घडलं हे तुम्ही मांडलं, काय सांगाल? आज मी सभागृहामध्ये एक विषय मांडला की माझ्या आई, माझं दैवत, त्यांना लंग्स ILD नावाचा आजार झाला आणि या आजारामध्ये मागची 1.5-2 वर्ष त्यांना खूप त्रास झाला आणि दुर्दैवानं माझ्या आईंना देवाज्ञा झाली. आज माझी आई देवाघरी गेली. मुळामध्ये कबुतरांच्या ड्रॉपमुळे जो विषाणू, जो व्हायरस वातावरणात पसरतो, तर त्याच्यामुळे वेगवेगळे फुफ्फुसाचे 5 आजार होतात. ILD असेल तर तो बळावतो आणि याला जगात औषध नाही. मृत्यू हेच त्याच्यावरचं अंतिम औषध ठरतं. मुळामध्ये सरकारकडे मागणी केलेली की एक तज्ञांची कमिटी नेमा, कबूतरही जगले पाहिजेत. अचानक तुम्ही त्यांचा चारा पाणी बंद कराल हे पण योग्य नाही. पण कबूतर जगत असताना त्याच्यामुळे माणसांना त्रास होणार असेल, कारण 9 लाख पेशंट आहेत दरवर्षाला, तर त्यांना त्रास होत असेल तर तेही काही योग्य ठरणार नाही. तर त्याच्यामुळे असा मार्ग असला पाहिजे, जसा कबुतरांना जगण्याचा अधिकार आहे तसा माणसालाही जगण्याचा अधिकार आहे. एकमेकांना त्रास होऊ नये. परदेशामध्ये विशेष करून अमेरिका, सिंगापूर, जपान या भागामध्ये रिलोकेशन, त्याच्यानंतर कॉन्ट्रासेप्शन, जन्म नियंत्रण आणि ट्रॅफिक असे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी अवलंबले गेलेले आहेत, जेणेकरून लोकवस्तीला त्याचा त्रास होऊ नये. तर आपल्याकडे अध्यक्षांनी तज्ञांची कमिटी नेमावी असे निर्देश दिले. की तज्ञांची कमिटी याच्यावर अभ्यास करून सरकारला अहवाल देईल. पण या सगळ्यामध्ये जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला तो अतिशय संवेदनशील मुद्दा आहे, कबुतरांचा मुद्दा. यावरून आपण पाहिलं तर दादरमध्ये असेल, आजूबाजूच्या परिसरात असेल, आंदोलनं सुद्धा झाली. त्यावेळेला हीच मागणी होती की जी कबुतरांची विष्ठा असते त्यातून होणारे अनेक आजार असतील किंवा कबुतरांचा जो काही वावर आहे त्यातून होणारे आजार असतील, याला कुठेतरी जैन जे समुदाय होता त्यांच्याकडून विरोध केला होता. त्यावरून कुठेतरी त्यांनी आंदोलनं सुद्धा केली होती. हे बघा, हा राजकारणाच्या पलीकडे विरहित मुद्दा आहे. त्यावेळेस अचानकपणे कबुतरांचं धान्य बंद केलं होतं आणि त्याच्यामुळे अनेक तडफडणारे कबूतर रस्त्यावर आपण पाहिले होते. तर तेही योग्य नाही. मी काय म्हणतो, कबुतरांना जगण्याचा अधिकार 100% आहे. त्यातलं एकही कबूतर जर दगावला तर माझ्या आईला स्वर्गात आहे, तिलाही ते आवडणार नाही. पण त्यांच्यामुळे जर उद्या भविष्यात काही लोकांचे जीव गेले तर तिच्या मुलानं सभागृहात आवाज सुद्धा उचलला नाही तर तेही दुःख तिला तिथे होईल. तर त्याच्यामुळे भविष्यात कोणाच्या आईला, वडिलांना हा त्रास होऊ नये. कबूतरही जगतील, लोकांनाही त्या आजारपणाचा त्रास होणार नाही, असा मधला मार्ग. आता आपल्याकडे नॅशनल पार्क 50,000 एकरचं जंगल आहे, तिथे आपल्याला सहज नेता येईल त्यांना. आपल्याकडे फिल्म सिटी 700 एकर आहे, एवढंच जंगल आहे, कुठेही त्यांचं रिलोकेशन करता येईल किंवा तज्ञ मार्ग सुचवतील. काय राम कदमजी, पण दोन भूमिका इथे पाहायला मिळतात का? तुम्ही एका बाजूने म्हणता की कबुतरांच्या खाण्यापिण्याला विरोध नाहीये, दुसरीकडे जैन समुदाय त्याला विरोध करतोय, त्या बाजूने तुम्ही म्हणतात की त्यालाही विरोध नाहीये. आणि एक मुद्दा तुम्ही म्हणताय की आईचं निधन जे झालं, दादरचा मुद्दा हा पूर्णपणे वेगळा होता. त्या ठिकाणी अचानकपणे त्यांचं खाणं पिणं बंद केलं होतं, त्याच्यामुळे अनेक तडफडून मेलेले कबूतर आपण पाहिले. तर तेही योग्य नाही. ते मुखी जनावर आहेत, त्यांना अशा पद्धतीने तडफडून मारणं ही कुठली माणूस. समिती गठीत केली जाईल किंवा समिती गठीत करण्याची तुम्ही जी मागणी करत आहात त्याच्या माध्यमातून तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला त्याला न्याय मिळेल. माझा एकच मुद्दा आहे, हे मी अनुभवलेलं दुःख आहे, बाकीच्यांना काय कळणार आहे. तर त्याच्यामुळे उद्या भविष्यात कुणाच्याही घरामध्ये जी माझ्या घरात घडलेली घटना दुसऱ्याच्या घरात घडू नये म्हणून मी आग्रही आहे. पण कबूतर त्याच्यामुळे दगावेत अशी माझी बिलकुल इच्छा नाही. तेही जगले पाहिजेत. उलट आता आपण त्यांना दाना पाणी टाकतो ते आणखी चांगलं टाकलं गेलं पाहिजे. परदेशात जसं अमेरिका असेल, लंडन असेल, जपान असेल, अशा अनेक ठिकाणी ते मार्ग त्यांनी केलेत. लोक वस्तीला त्रास होऊ नये पण कबूतर पण जगावेत, तसा मार्ग आपल्याकडेही करता येईल, का नाही करता येणार. कॅमेरा पर्सन अवधेश करी, मी वैभव पाटील, मुंबई.